नमस्कार. आजचा व्हिडिओ क्रमांक 10. आजचा व्हिडिओ फक्त ह्यासाठी की आपल्याला गुंतवणूक सल्लागाराची गरज का आहे. समजा आपण आजारी पडलो तर आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेतो काही काही साध्या आजारांविषयी. का आपल्याला वाटतं की हे समजा डोकेदुखी आहे थोडीशी आणि ती ह्या पेन किलरने ठीक होऊन जाईल. परंतु जर समजा काही दुसरा आपल्याला दुखणं लागलं तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. सेम ह्या प्रकारे आपण जेव्हा आपल्या पैशांचं इन्व्हेस्टमेंट करायची असते त्यावेळेस आपण डायरेक्ट ॲपमधून काय करतो, गुंतवणूक करतो आणि आपल्याला नंतर असं कळतं की त्या ॲपमध्ये जे काही माहिती दिलेली होती ही सगळी स्पॉन्सर्ड होती. ही सगळी प्रायोजित केलेली होती. प्रायोजित केलेली माहिती, स्पॉन्सर केलेली माहिती यावर विश्वास न ठेवता जर आपण गुंतवणूकदाराच्या सल्लागाराकडून किंवा तज्ज्ञाकडून जर गुंतवणूक करून घेतली तर आपल्याला वेगळा खर्च येईल का? असं काही नाही. हा आपला गैरसमज आहे. तर जर आपण गुंतवणूक सल्लागाराची मदत घेतली तर तो आपल्याला निश्चित मदत करेल आणि भविष्यामध्ये आपली जी काही इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्यात तुम्हाला फायनल एंडपर्यंत तो कमीत कमी लाख रुपयांचा कमीत कमी तुम्हाला फरक त्या ठिकाणी तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आणून दाखवेल. तर ह्या फीजचा विचार न करता आपण गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या आणि त्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंट करा. आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करा. त्यानंतर आपल्याला आवश्यक त्या गरजा ज्या आहेत, आपले गोल्स जे आहेत ते गोल्स त्यांच्याकडून रिसेट करून घ्या. आपली विल बनवा आणि विल लेटर बनवूनसुद्धा आपण त्या ठिकाणी आपल्याला जी इन्व्हेस्टमेंट आहे तिच्या गोल्सपर्यंत पोहोचू शकतो. आपल्यानंतर आपल्या पश्चात आपल्या परिवारातल्या लोकांना कोणताही त्रास व्हायला नको यासाठी सुद्धा गुंतवणूक सल्लागाराची मदत असते. सो आपण डायरेक्ट ॲपमधून कोणतीही गुंतवणूक करण्याऐवजी जर सल्लागाराची मदत घेतली तर आपल्याला लाईफ टाईमचा एक फ्रेंड मिळून जातो आणि हा फ्रेंड आपल्याला शेवटपर्यंत मदत करत असतो आणि त्याचा आपल्याला अप्रत्यक्षपणे फार मोठा फायदा होत चालतो. याच्यामध्ये जो काही तुटपुंजा खर्च होतो या खर्चाचा विचार न करता डायरेक्टली आपण गुंतवणूक सल्लागाराकडून मदत घेऊन आपली इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपली वाढते आणि इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स पण वाढतात. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये पाहिजे आणि कोणत्या क्षेत्रामध्ये नको हे सुद्धा सांगतो गुंतवणूक सल्लागार. आपणच जर समजा स्वतः हे झालो प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट तर जगात त्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. गाडी आपली बिघडली तर आपल्याला मेकॅनिककडेच जावे लागते. नंतर भविष्यामध्ये असं होतं की काही लोक ॲपद्वारे XYZ फंड घेतात आणि त्या ठिकाणी रिटर्न्स पाहून त्याच्या मागे धावतात. पण नंतर त्यांना असं कळतं की मार्केट जेव्हा कोलॅप्स झाले त्यावेळेस आपली रिटर्नसुद्धा मायनसमध्ये आलेत. पण जर हीच आपण गुंतवणूकदार सल्ला करून घेतली असेल तर आपल्याला तो कधीही चुकीचा मार्ग दाखवणार नाही. कारण त्याला तुमच्याकडं जेवढी रक्कम जास्त जमा होईल तुमच्याकडून जेवढे रेफरन्स येईल हा सगळा त्याचा फायदा असतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आपण मनामध्ये कुचंबना न ठेवता गुंतवणूक सल्लागाराची मदत घ्या. तो आपल्याला लाईफ टाईम मित्र म्हणून मदत करेल आणि एक आपला नवा मित्र मिळून जाईल. सो आजच्या व्हिडिओचा हा उद्देश होता की आपली इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्हाला करायची आहे तर ती गुंतवणूकदार सल्लागाराकडून करून घ्या. सो हा होता आजचा कंटेंट. थँक्यू.